आयने येथील शेतकऱ्यांची जमीन परत मिळवून देण्याची मागणी। साक्री तालुक्यातील मौजे आयने येथील शेतजमिनी संदर्भात बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। याबाबत अनिताबाई दिनेश विभांडिक व दिनेश विश्वनाथ विभांडिक यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मौजे आयने येथील गट क्रमांक 35-1-1 अ, 35-1-1 ब, 35-1-1 क या शेतजमिनी विभांडिक कुटुंबाच्या ताब्यात होत्या। या जमिनी वेस्टेज आरआरबी दिल्ली कंपनीमार्फत देवेंद्र कुमार जनकराज चोपडा यांच्या नावावर 7/12 उतार्यावर नोंद करण्यात आली आहे। जमीन खरेदी करताना कंपनीने 3 ते 5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे व वारसदारांपैकी एका सदस्यास नोकरी देण्याचे तसेच अर्धी रक्कम त्वरित व उर्वरित रक्कम ताबा देताना देण्याचे आश्वासन दिले होते। याशिवाय ठराविक मुदतीत काम सुरू न झाल्यास जमीन मूळ मालकांना परत देण्याचेही कंपनीने सांगितले होते। आजपर्यंत कंपनीकडून कोणतेही काम सुरू करण्यात आले नसून उर्वरित मोबदला देखील देण्यात आलेला नाही। त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून त्यात विभांडिक कुटुंबाचाही समावेश आहे। शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेला मोबदला परत करण्याची तयारी दर्शवून संबंधित शेतजमिनी परत मिळाव्यात, प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय द्यावा। यावेळी निवेदन देताना दिनेश विभांडिक, कोमल गिरासे, मनोज दौलत निकम, योगेश गिरासे, भरतसिंग गिरासे, इस्माईल पठाण, भटू भामरे, किशोर निकम, बुधा नागमल, साहेबराव आखाडे यांच्यासह आयने गावातील बाधित शेतकरी उपस्थित होते। तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आयनेचे ग्रामस्थ आहे किंवा तिथले शेतकरी असं सांगितलं पुढं नाव सांगा। नमस्कार, मी दिनेश विभांडिक। आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले आयनेचे शेतकरी आहोत। या ठिकाणी 2003 आणि 4 मध्ये साधारणतः 5 पर्यंत आयनेच्या शेतकरींच्या जमिनी वेस्टेज आरआर कंपनीनं पवन ऊर्जा या प्रकल्पाकरता खरेदी केल्यात। त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की तुमच्या जमिनी तुम्ही आम्हाला जर दिल्यात तर तुमच्या एका वारसदाराला या ठिकाणी काम मिळेल आणि तुम्हाला आम्ही भूमिहीन होऊ देणार नाही। परंतु त्यांनी प्रत्यक्ष ताबा घेण्याच्या वेळी निम्मी रक्कम देण्याचं कबूल केलेलं होतं। परंतु काय केलं की अनावधानानं आणि न सांगता खरेदी करण्याचा आमिष देऊन त्यावेळी त्यांनी खरेदी केल्यात। परंतु आता गेल्या 20 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रकल्प त्यांनी सुरू केलेला नाही आहे। जमिनीसुद्धा ताब्यात घेतल्या नाही, त्यामुळे वारसदाराला काम नाही आहे। या ठिकाणी अनेक लोक भूमिहीन होऊन गेलेले आहेत। आता त्यांचा उदरनिर्वाह करून घेण्याकरता आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या सर्वांच्या वतीनं की जे मूळ शेतकरी आहेत त्यांना त्या जमिनी परत द्याव्यात। त्यांनी दिलेला जो मोबदला आहे आम्ही त्यांना तो देण्यास पूर्ण तयार आहोत। त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे याला न्याय मिळावा। आज शासनाचा सुद्धा निर्णय असं झालेला आहे की ज्या ठिकाणी औद्योगिक जमिनी घेतल्या जातात 3 ते 5 वर्षात जर झाल्या नाहीत तर मूळ शेतकऱ्याला परत दिल्या जातात, असं शासनाचा नियम आहे। आम्ही त्या नियमाच्या अनुषंगानंच या जमिनी परत मागणी करण्याकरता आज कलेक्टर साहेबांकडे आलो होतो। RD साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्हाला जर समजा लवकर न्याय मिळाला नाही तर आम्ही लवकरच या ठिकाणी सहकुटुंब धरणे आंदोलन करणार आहोत, एवढी नोंद घ्यावी पत्रकारांनी आणि सर्वांनी। धन्यवाद।